तर महत्त्वाची बातमी आहे, मुसळधार पाऊस एकीकडे होते मात्र तरीही काही गावं जी आहेत ती तहानलेली आहेत। 2000 वाड्यांवरती अजूनही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। टँकरची संख्या ही 326 न वाढून आता 1000 इतकी झाली आहे आणि तब्बल 1000 गावं ही सध्या तहानलेली आहेत। सर्व धरणांमध्ये 39.17% पाणी साठा हा सध्या शिल्लक आहे आणि हा भयानक प्रकार जो आहे तो मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड पाण्याची टंचाई ही या ठिकाणी भासते आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, नेमकी कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या वाड्या वस्त्यांवरती पाण्याची ही भीषणता पाहायला मिळते? नक्कीच नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विभागाकडून एक सादरीकरण करण्यात आलं होतं। राज्यातल्या पावसाचा आढावा काय म्हणतोय याबद्दल माहिती देण्यात आलेली होती आणि कृषी विभागाचं म्हणणं आहे की सरासरीच्या 123% आतापर्यंत पाऊस झाला, म्हणजे पाऊस खूप चांगला पडलेला आहे, पेरण्यासुद्धा चांगल्या झालेल्या आहेत। मात्र असं असताना सुद्धा राज्यात 1000 गावं आणि 2000 वाड्यांमध्ये पाण्याचे टँकर अद्यापही पुरवले जात आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे आणि गंभीर बाब म्हणजे की 326 ठिकाणी टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो। 326चा आकडा या संबंधित या प्रकरणामध्ये वाढलेला आहे। आता मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं, खास करून संभाजीनगरबद्दल बोलायचं झालं तर संभाजीनगरच्या धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो तब्बल पाणीसाठा जो आहे तो जवळपास 12%हून अधिक आहे आणि नाशिकमध्ये जो पाणीसाठा आहे तो जवळपास 28% असा सांगितला जातोय। राज्यातली जी सगळी धरणं आहेत त्या धरणांमध्ये आता जो पाणीसाठा उपलब्ध आहे तो जवळपास 39% आहे आणि गतवर्षीच्या संदर्भात बोलायचं झालं जर तुलना केली तर यावर्षी आणि मागच्या वर्षी जो पाऊस पडला होता आणि धरणांमध्ये जो पाणीसाठा होता त्यामध्ये मागच्या वर्षी 46% पाणीसाठा होता आणि यावेळेस 39% पाणीसाठा आहे। याचा अर्थ असा की पाऊस जरी जास्त पडलेला असला तरी धरणांमधील जो पाणीसाठा आहे तो गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक नसल्याचंही चित्र स्पष्ट होतं आणि यामुळेच एकंदरीत जी चिंता वाढून राहिलेली आहे। जर वाडे कुठल्या कुठल्या वाड्यांमध्ये पाण्याचे टँकर जात आहे याबद्दल सांगायचं झालं तर तब्बल ठाणे असेल, रायगड असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल या ठिकाणी पाण्याचा जो टँकर आहे तो पुरवला जातोय। खास करून मराठवाड्यांमध्ये सुद्धा गावागावात पाण्याचे टँकर सध्या जात आहेत। प्रज्ञा, नक्कीच सर, आपण बघतोय अनेक ठिकाणी अजूनही गावाच्या गावं तहानलेली आहेत। केवळ मराठवाडाच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा भाग, अगदी ठाणे भिवंडीच्या आसपासचा परिसर आणि नाशिकमध्ये सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।